सॉफ्टवेअर्समध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत असताना आलेल्या अनुभवातून त्यांचे वेगळे व्यक्तिमत्व तयार झाले. सेल्फ मॅनेजमेंट, पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉवर ऑफ हॅबिट्स, गीता इन अ नटशेल, जर्नी ऑफ सेल्फ डिस्कव्हरी, सायन्स ऑफ द सोल, लिव्हिंग विथ पर्पज, द सायन्स ऑफ मेडिटेशन अशा क्लोज टू हार्ट विषयांवर श्री रासपती दास बोलत राहिले आणि समाज प्रबोधनाचे मोलाचे कार्य सुरू झाले. ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या दोन्ही विषयांची प्रचंड आवड असल्याने इस्रो फॉर द इंडियन ॲस्ट्रॉनॉटिकल काँग्रेसमध्ये पहिल्या 100 मध्ये त्यांची निवड झाली. ज्ञानाला विज्ञानाची जोड देता देता हाती आलेल्या श्रीमद भगवद्गीतेमधून विज्ञानाची आणि आयुष्याची उत्तरे मिळत गेली आणि सुरू झाला त्यांचा आध्यात्मिक प्रवास. इतिहास, पुराण, भगवद्गीता, संत तुकाराम गाथा व इतर वैदिक साहित्यावर सोप्या मराठी भाषेत विश्लेषण करणारे श्री रासपती दास हे पुण्यातील सर्वश्रुत आध्यात्मिक प्रवक्ते, साधक आणि मार्गदर्शक आहेत. इंस्टाग्राम आणि ट्विटरचा इवलासा पेशन्स असलेल्या तरुण पिढीला गीतेच्या अध्यात्मामध्ये रमवणे नक्कीच सोपे नाही. गेल्या 15 पेक्षा जास्त वर्षांमध्ये भारतभरातील तरुण पिढीला श्री रासपती दास आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत. भगवद्गीता व इतर आध्यात्मिक ग्रंथांचे ऑनलाईन शिक्षक म्हणून सुद्धा ते काम बघत आहेत. तसेच यूट्यूब व इतर माध्यमांवर हजारो अनुयायांना आध्यात्मिक तत्वे सोप्या भाषेत मांडून गीतेशी जोडत आहेत. त्याचबरोबर 12 वर्षांपासून व्रजधाम व्हॉइस जेट एज गुरुकुल येथे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. व्रजधाम व्हॉइस हे निवासी आध्यात्मिक प्रशिक्षण केंद्र असून तरुण पिढीला प्रेरणा देणे व त्याचे संवर्धन करणे हा उद्देश आहे. भक्तिशास्त्री व भक्तिवैभव या आध्यात्मिक विषयात पुढचे शिक्षण घेत त्यांनी विविध टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम्स पण कंप्लीट केले आहेत. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण फक्त कसे आणि काय एवढाच विचार करत आहोत, पण का हा विचार करणे तेवढेच महत्वाचे आहे. आयुष्याचा अर्थ काय आणि सार्थकी कसे करता येईल हा विचार मागे पडत चालला आहे. त्यांनी हे वारंवार अधोरेखित करत समाज प्रबोधन सुरूच ठेवले आहे. क्षणभर आपण विचार करू, श्री अण्णासाहेब खैर आणि श्री दादासाहेब केतकर यांनी जर आयुष्याचा खरा अर्थ जाणला नसता तर ही संस्था उभी राहिली असती का. श्री रासपती दास आपल्या सहज सोप्या भाषेत आयुष्याचा अर्थ श्रीमद भगवद्गीतेतून उलगडून दाखवतात. 18 अध्याय असलेल्या या महाकाव्यातील प्रत्येक अध्यायाचे विश्लेषण त्यांनी फार सुंदर भाषेत केले आहे. पण मनाला भावून जाणारी गोष्ट म्हणजे या मालिकेचे नाव आहे गीता अमृत बिंदू. किती सुंदर उपाधी, अमृत बिंदू, अमृताचे थेंब. श्रीमद भगवद्गीता कळणे, न कळणे किंवा अर्धवट कळणे याचे उदाहरण श्री रासपती दासांनी फार चपकल दिले आहे. विमृश्यैत दशेषेण यथा इच्छसी तथा कुरु. म्हणजे तुला सर्व ज्ञान दिले आहे, त्यावर मनन चिंतन कर आणि तुझी इच्छा असेल तसे कर. गीता अर्धवट समजली तर यथा इच्छसी तथा कुरु म्हणजे तुझी इच्छा असेल तसे कर एवढेच कळते. आधीचे अत्यंत महत्वाचे आणि परिपूर्ण वाक्य तुला सर्व ज्ञान दिले आहे त्यावर मनन चिंतन कर हे सामान्य माणूस समजू शकत नाही. गीतेचा खरा अर्थ जाणून घेणारे, खरं तर जगणारे आपले डॉक्टर अण्णासाहेब खैर, ज्यांनी अमेरिकेत जाऊन कोलंबिया विद्यापीठाची MA पदवी, न्यूयॉर्क विद्यापीठाची PhD घेतली आणि भारतात परत येताना इंग्लंड, जर्मनी, रशिया, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि नंतरच्या प्रवासात जपान इत्यादी देशांना भेटी घेऊन तेथील शैक्षणिक संस्थांचे व शैक्षणिक पद्धतींचे निरीक्षण करून पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीसारखा ग्रंथ प्रकाशित केला. एवढ्या विविध देशांना भेटी देऊन सुद्धा भारतात परत येणं हे गीतेचा खरा अर्थ समजणारे गीता महर्षीच करू शकतात. प्रत्येकाला समजणारी गीता वेगळी असते. समजणे आणि उमजणे यात जो फरक आहे तो केवळ गुरुच मिटवू शकतो. आणि म्हणूनच पुणे विद्यार्थीगृह संस्था दरवर्षी भगवद्गीतेवर प्रभुत्व असणाऱ्या गुरूंना आमंत्रित करते. आजच्या 39व्या श्री खैरकुल गीता व्याख्यानमालेत मी श्री रासपती दास यांना विनंती करते की त्यांनी आधुनिक शिक्षण आणि गीतेतील रहस्य उलगडून शिक्षकांनी गीता कशी अनुभवावी यावरील मार्गदर्शन करावे. धन्यवाद. व्याख्यानाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे छोटीशी प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
तर सर्वप्रथम मी माझे आध्यात्मिक गुरु त्यांना वंदन करून, ज्यांनी अज्ञान तिमिरांधस्य, अज्ञान रूपी तिमिर अंधकारामध्ये जीवन जगणाऱ्या मला ज्ञानाच्या शलाकेने, ज्ञानांजन शलाका, ज्ञानाच्या अंजनाच्या शलाकेने चक्षुः उन्मिलितम येन, ज्याचे डोळे उघडले, अशा गुरूंना सर्वप्रथम वंदन करून आपण आजच्या या आपल्या चर्चेला सुरुवात करत आहोत. तर या श्लोकामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे, ज्ञान अंजन शलाका, ज्ञानरूपी अंजन किंवा विद्यारूपी अंजन, जसं आपल्या पुणे विद्यार्थी गृहाच्या लोगो मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान, वित म्हणजे नॉलेज, ज्ञान, त्यापासूनच शब्द आलेला आहे विद्या. ज्ञान किंवा विद्या हे अंजनाप्रमाणे आहे असं सांगितलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी डोळ्यामध्ये अंजन घातलं असेल. काजळ, काजळ घातल्यानंतर काय होतं? नको वाटतं घालताना, डोळे चुरचुरतात, त्रास होतो, बरोबर? पण अंजन घातल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होतं? स्पष्ट दिसायला लागतं, आपली नजर तल्लख होते, तेज होते. त्याचप्रमाणे जे ज्ञानरूपी अंजन आहे, जेव्हा आपण हे ज्ञान ऐकतो, आध्यात्मिक ज्ञान ऐकतो, भगवद्गीतेचं ज्ञान ऐकतो, इतर शास्त्रांमधलं ज्ञान ऐकतो, तेव्हा सुरुवातीला नकोस वाटतं, त्रास होतो. जसं डोळे जळजळतात तसा आपला अहंकार, तसं आपल्या मनातील, हृदयातील जे अनर्थ आहे, त्यामुळे आपल्याला वाटतं नकोय. का? बिकॉज वी आर गेटिंग अनसेटल्ड. आपली जी जीवनाची व्याख्या आहे, आपली जी जीवनाची संकल्पना आहेत, त्याला कोणीतरी धक्का देतं. ज्ञान प्राप्त करणे याचा अर्थ काय? आतापर्यंत मी अज्ञानी होतो, त्याशिवाय ज्ञानाची गरज काय आपल्याला? एखादं ज्ञान आपण प्राप्त करतो याचा अर्थ त्या ज्ञानाबद्दल मी अनभिज्ञ होतो. आता मला ते ज्ञान मी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे बऱ्याचदा जेव्हा अनेक वर्ष या जीवनामध्ये आणि ह्याच्या आधी अनेक जन्म ज्या संकल्पनामध्ये, ज्या थॉट प्रोसेसमध्ये, ज्या विचारांमध्ये आपण जीवन जगलो, त्या विचारांना जेव्हा तडा दिला जातो, तेव्हा ते ज्ञान सुरुवातीस काय वाटतं? नकोसं वाटतं. पण ते अंजनाप्रमाणे आहे. सुरुवातीला चुरचुरे, पण नंतर आपली दृष्टी ही अतिशय प्रखर करेल, तल्लख करेल. त्याचप्रमाणे हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे. तर या भगवद्गीतेतील अथांग ज्ञानसागरातील एक छोटासा बिंदू, काही एका स्लाइड्स मधून, काही संकल्पनांमधून, आणि इथे आपण काही भगवद्गीतेतील श्लोकही पाहणार आहोत, एकत्र बोलणारही आहोत, त्यांचं इथे रिसायटेशन करणार आहोत एकत्र आपण काही श्लोकांचं. तर आजचा आपला विषय आहे मॉडर्न एज्युकेशन अँड सिक्रेट्स फ्रॉम भगवद्गीता. तर स्लाइड सर्व इंग्रजी भाषेत आहेत, पण आपण मराठीमध्ये चर्चा करणार आहोत. मला वाटत नाही कुणाला प्रॉब्लेम, सर्वांना बेसिक तसा काही प्रॉब्लेम नसावा. तर जेव्हा आपण मॉडर्न एज्युकेशन बद्दल बोलतो किंवा चर्चा करतो, जसं आपण पाहिलं अण्णासाहेबांच्या चारित्र्यामध्ये, देश विदेशी जाऊन तेथील संस्कृती, तेथील शिक्षण याचा अभ्यास करून इथे येऊन पुन्हा, जसं मॅडम सुरुवातीस प्रस्तावनेमध्ये म्हणाल्या की, किंवा सर म्हणाले, मला आठवत नाही कोण म्हणाले, की सर म्हणाले, बोराडे सर म्हणत होते की जर अमेरिकेत त्या काळी 1933-34 साली अमेरिकेत जाणं ही सोपी गोष्ट नाही. त्यावेळेस ते गेले आणि एवढं सर्व शिक्षण घेऊन, ज्ञान घेऊन पुन्हा इथे आले. कशासाठी? इथलं शिक्षण सुधारण्यासाठी, इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी. तर जे आध्यात्मिक, जे आधुनिक शिक्षण प्रणाली आहेत बाहेरच्या देशांमध्ये ज्या विकसित झाल्या होत्या, त्या सर्व अभ्यास करून त्यांनी त्यातनं प्रेरणा घेऊन, त्यातनं शिक्षण घेऊन, शिकवण घेऊन ते इथे येऊन त्यांनी इथे रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यासोबतच त्यांच्या जीवनामध्ये भगवद्गीतेचंही अनन्यसाधारण महत्व होतं. तर ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक आहे कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे आपल्यात काय
कौशल्य आहेत, आपण बाहेरच्या जगासमोर किती टिकाव आपलं लागू शकतो, त्याला म्हणतात कॉम्पिटन्स. आणि दुसरा सी आहे कॅरेक्टर आणि कल्चर. जर ते नसेल तर कॉम्पिटन्स कितीही मोठा असला तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी जीवन जगू शकत नाही. अशा व्यक्तीचं आयुष्य हे त्याचा अंत निदान दुःखामध्ये होतो. दिसत जरी असलं वरकरणी की हा खूप सुखामध्ये आनंदामध्ये जीवन जगतोय, पण त्याचा शेवट हा खूप विचित्र पद्धतीने होतो. जर ती गाडी 2 रुळांवर धावत नसेल, एका रुळांवरती रेल्वे धावू शकत नाही. त्यामुळे या आधुनिक शिक्षणासोबतच जे आपल्या संस्कृतीमधील ज्ञान आहे, ग्रंथांमधून ज्ञान आहे, ते दिलं जाणं खूप गरजेचं आहे. ते न दिले गेल्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये पूर्वी या ना त्या प्रकारे आपल्या संस्कृतीशी सर्व विद्यार्थी, शिक्षक, सर्व शिक्षण संस्था जोडलेल्या असायच्या. पण आधुनिक काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की जे भौतिक शिक्षण आहे, म्हणजे शरीराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे शिक्षण लागतं, आपल्याला बाहेर जाऊन धन कमवावं लागेल स्वतःचं चरितार्थ करण्यासाठी, परिवाराचा सांभाळ करण्यासाठी, त्यावरच भर दिला जातोय. आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजकालचं जे आधुनिक शिक्षण आहे ते बॅलन्स्ड आहे का? या सर्व गोष्टींचा विचार तिथे केला जातो का? सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा करण्यासाठी प्रयत्न केला जातो का? सुदैवाने काही संस्थांमध्ये केला जातोय, पण काही संस्थांमध्ये, त्यामुळे आपण पाहतोय खूप भयानक परिस्थिती काही संस्थांमध्ये पाहायला मिळते. मोठ्या मोठ्या खूप एलाइट आणि खूप प्रीमियर एज्युकेशन कॉलेजेसमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. कारण त्यांना फक्त जीवनामध्ये कॉम्पिटन्स शिकवला जातोय, कॅरेक्टर, कल्चर, स्पिरिच्युअल व्हॅल्यूज ह्या शिकवल्या जात नाही आहेत. त्यामुळे इथे थोडे स्टॅटिस्टिक्स आपण सुरुवातीला पाहू, जेणेकरून आपल्याला ह्याचं गांभीर्य समजेल की हे का गरजेचं आहे. 10% भारताच्या एकूण जे पॉप्युलेशन आहे त्याचे 10% म्हणजे 10 जणांमधून 1 हा मेंटल डिसऑर्डरशी झगडत आहे. आणि त्यातील खूप जास्त जण हे युथ मधले आहेत, 15 ते 29 वयामध्ये. हे सर्व रिसेंट सर्वेज आहे, गेले 5 ते 10 वर्षांमधले सर्वेज आहेत. एन्झायटी 22% युथ, बरेच यातले अनडिटेक्टेडही जातात, त्यांना समजत नाही, त्यांना वाटतं हे नॉर्मल आयुष्य आहे. ज्या एन्झायटी मधून ते जात आहेत, जे कष्ट ते भोगतायत, त्यांना वाटतं हे नॉर्मल आयुष्य आहे, सगळेजण असंच जगतात. जोपर्यंत डिटेक्ट होत नाहीत त्यांचे प्रॉब्लेम, तोपर्यंत त्याच्यावरती उपायही शोधला जात नाही. एक्सेसिव्ह वरी, रेस्टलेसनेस, स्लीप डिस्टर्बन्सेस, ज्याचा परिणाम त्यांच्या अकॅडमिक्सवर पण होतो, त्यांच्या रिलेशनशिपवर पण होतो, त्यांच्या जडणघडणीवर होतो. त्यामुळे हे अपब्रिंगिंग जे आहे मुलांचं वयाच्या 18, 20, 22 वर्षापर्यंतचं, ते खूप महत्वाचं आहे. डिप्रेशन, 20% ऑफ adolescents in urban setting they are having depressive symptoms. कशामुळे? अकॅडमिक स्ट्रेस, फॅमिली कॉन्फ्लिक्ट, सोसायटल प्रेशर. ज्या शिक्षण याचा अर्थ फक्त हे ज्ञान देणं नव्हे की त्या व्यक्तीला स्वतःच्या पायावर उभारून 4 पैसे कमवण्याची ताकद येणे. जीवन ह्याहून पलीकडे खूप मोठं आहे. त्यामुळे हे नाही शिकवलं गेलं विद्यार्थ्यांना, आणि इथे बसलेले सर्व जणांची ती एक कर्तव्य आहे. आपण शिक्षक म्हणून फक्त त्यांना भौतिक ज्ञान देणं इथपर्यंत आपलं कर्तव्य सीमित नाही आहे. 15% मुलं सबस्टन्स अब्यूज, ड्रग्ज, अल्कोहोल, टोबॅको या सर्वांना बळी पडून त्यांचं आयुष्य बर्बाद करत आहेत. आणि हे काही रिसेंट फॅक्ट्स आहेत. 13,000 विद्यार्थी फक्त हे दरवर्षी भारतामध्ये आत्महत्या करत आहेत. गेल्या वर्षी 13,000 जणांनी. म्हणजे जेव्हापासून आपला हा कार्यक्रम चालू झालेला आहे, एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे भारतामध्ये. दर 40 मिनिटाला एक विद्यार्थी आत्महत्या करतोय फक्त भारतात. आणि बाकी विद्यार्थ्यांनंतर जे वर्किंग लाईफच्या वर्किंग फेज मध्ये आहेत किंवा जे मॅरिड आहेत, मॅरिटल कॉन्फ्लिक्ट, ते तर अजून गोष्टी वेगळ्या आहेत. हे विद्यार्थी अकॅडमिक्स प्रेशर, पियर प्रेशर,
स्ट्रेस, एन्झायटी याच्यामुळे सुसाईड करणारे विद्यार्थी 40 मिनिटाला एक फक्त आपल्या देशात. हेल्प सिकिंग एक हे चालू केली टेलिमानस सरकारने. त्याच्यावरती 18,27,951 कॉल आले चालू केल्या काही महिन्यांमध्ये, की मला त्रास होतोय, मी एन्झायटी रिडन आहे, मला डिप्रेशन आलेलं आहे, मला वाचवा, माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत. हे आपल्या बाजूला घडतंय. हे आपण कुठल्या दुसऱ्या ग्रहावरचे स्टॅटिस्टिक्स देत नाहीये, हे आपल्या देशातले स्टॅटिस्टिक्स आहेत. हे आपल्या देशामध्ये घडतंय आणि याचं कारण मुख्य आपण पाहणार आहोत पुढे. क्लिनिकल बर्डन इन स्कूल्स, 25% डिप्रेशन, 13% एन्झायटी, लार्ज कोहोर्ट विथ इम्पेअर्ड डेली फंक्शनिंग. Female students, the percentage rose to 61% over past decade. तर अनेक प्रॉब्लेम आहेत. लिस्ट करायला गेलं तर पुढचे 8 स्लाइड्स फक्त प्रॉब्लेम्सनी भरलेले आहेत. आपण सगळे वाचणार नाही आहोत, पण तुम्हाला लक्षात येईल की एवढे प्रॉब्लेम्स स्टुडंट्ससाठी, डिप्रेशन, एन्झायटी, लो अटेन्शन स्पॅन, हे तुम्हालाही दिसत असेल तुमच्या शिकवणीमध्ये. तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना टीचिंग करता तेव्हा तुम्हालाही या गोष्टी दिसत असतील. सुसायडल थॉट्स अँड अटेम्प्ट्स. एका प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये एकाच वर्षी, टॉप प्रीमियर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, एकाच वर्षी 3 मुलांनी आत्महत्या केली काही वर्षांपूर्वी. विचार करा, जिथे जाण्यासाठी लाखो मुलं धडपडत आहेत आणि त्याला ती जागा मिळाली आहे ज्याच्यासाठी लाखो लोक प्रयत्न करतायत दिवस रात्र, आणि तिथे जाऊन तो मुलगा आत्महत्या करतोय. ऑल इंडिया रँक 1 नाही आला, 2 आला म्हणून आत्महत्या केलेली आहे. आणि त्याचा ऑल इंडिया रँकच नाहीये, तो मजेमध्ये जीवन. म्हणजे विचार करा काय प्रेशर मधनं ही पिढी जाते, काय त्यांच्या मनावरती परिणाम होतो या सर्व गोष्टींचा. आपण नाही तर्क लावू शकत, आपण त्यातनं बाहेर आलेलो आहे. आपल्या पिढीने हे पाहिलेलं नाहीये, पण या पिढीला समजत नाही यातनं बाहेर कसं पडायचं. अडकले, खूप गंभीररित्या अडकलेले. लोनलीनेस, सोशल आयसोलेशन, इमोशनल इन्स्टॅबिलिटी, गेमिंग पुढे येईल, बिहेवियर अँड सोशल प्रॉब्लेम्स मध्ये, जुवेनाईल क्राईम, सायबर बुलिंग, ॲग्रेशन, अँगर, रिस्की सेक्शुअल बिहेवियर, पॉर्नोग्राफी ॲडिक्शन. 70 ते 80% इंटरनेट ह्याच्यासाठी वापरलं जातंय. अख्ख्या इंटरनेट वापरामधलं 70 ते 80% इंटरनेट ह्याच्यासाठी वापरलं जातंय. सोशल विड्रॉल, सबस्टन्स अब्यूज, अल्कोहोल, टोबॅको, ड्रग्स, गेमिंग ॲडिक्शन. परवाच बातमी वाचली, कुठल्या तरी देशामध्ये गेम खेळून खेळून एका मुलाने शाळेतल्या एका मित्राचा गळा कापला चाकूने. लहान मुलगा, 8-10 वर्षाचा. म्हणाले, तू का मारला याला? मला जिंकायचं होतं म्हणून मारलं. अरे पण तू मेला ना. नाही, मी त्याला रिसेट करतो ना आता गेम मधून. नाही, गेम मध्ये काय परत लाईफ येते ना तुमची, रिसेट केली की तुम्ही परत जिवंत होता, आणि तुम्ही पुन्हा गेम ओव्हर झाला की रिसेट करून न्यू गेम चालू करू शकता, हो की नाही? त्या आभासी जगतामध्ये मुलं जीवन जगतायत. त्याला फरक समजत नाहीये की ते स्क्रीनवरच तो गेम आणि खरं आयुष्य याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. ते ऍब्झॉर्प्शन एवढं त्याच्यामध्ये आहे की जे वास्तविक जगत आहे त्याचं भानच राहिलेलं नाही. जसं मी उदाहरण दिलं, ते मारून टाकलं मित्रांनी, पण त्यात काय, त्याला जिवंत करतो मी आता. ही सद्य परिस्थिती, ही खरी परिस्थिती आहे समाजाची. लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, ओबेसिटी, पुअर डायटरी हॅबिट्स. आपल्यापैकी जे पालक असतील त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. स्मार्टफोन ओव्हर यूज, सोशल मीडिया ऍडिक्शन, एक्झाम स्ट्रेस, अकॅडमिक प्रेशर, सुसायडल थॉट्स. त्याच्यामुळे एका इन्स्टिट्यूटमध्ये फॅनला लटकून मुलं आत्महत्या करत होते. त्यांनी विचार केला फॅनच काढून टाकू. त्यांनी सगळ्या रूम मधले, हॉस्टेल मधले फॅन काढून एसी बसवले. फॅन हे आत्महत्येचं कारण होतं का? आत्महत्येचं कारण वेगळं होतं. फॅन काढून एसी बसवले, मुलं गच्चीत उड्या मारू लागली. मुलंही बुद्धिमान आहेत ना, फक्त एकच मार्ग थोडी फॅनला लटकणे. गच्चीत जाऊन तिथनं उड्या मारायला लागली मुलं. त्यामुळे जेव्हा मूळ समस्येकडे आपण जात नाही आणि वरवरती सोल्युशन शोधू लागतो, ज्याला क्विक फिक्स सोल्युशन म्हणतात, स्टॉप गॅप सोल्युशन्स, दे आर नॉट गोइंग टू बी इफेक्टिव्ह.
फिजिकल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स, इतके प्रॉब्लेम्स आहेत, कमी लिस्ट केलेले आहेत, त्याहून खूप भयानक प्रॉब्लेम्स आहेत. आणि ॲडल्टसाठी सुद्धा, आपल्या सर्वांसाठी सुद्धा यातले बरेच प्रॉब्लेम्स आहेत. स्ट्रेस, बर्नआउट, डिप्रेशन, एन्झायटी, लोनलीनेस, मिड लाईफ क्रायसिस, आयडेंटिटी क्रायसिस, डिससॅटिस्फॅक्शन विथ प्रोफेशनल लाईफ, फॅमिली लाईफ, करिअर, स्लीप डिसऑर्डर, इन्सोमनिया, झोप येत नाही लोकांना, बाकी रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, बिहेवियरल प्रॉब्लेम्स, गॅम्बलिंग ॲडिक्शन, सबस्टन्स अब्यूज, पोर्नोग्राफी, सोशल मीडिया ओव्हरयूज, हे सर्व आपल्या सर्वांचे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. आणि ह्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स येत आहेत या सर्व गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये. जॉब इनसिक्युरिटी, अनएम्प्लॉयमेंट, ओव्हरवर्क, वर्कप्लेस डिस्क्रिमिनेशन, स्किल गॅप्स, फायनान्शियल स्ट्रेस, डेट. व्हॉट आर द कॉजेस? कॉजेसही खूप आहेत, खूप मोठे लिस्ट करता येतील. सायकोलॉजिकल इमोशनल वेगळे प्रॉब्लेम्स जे कॉजेस आहेत ते, फॅमिली सोशल एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम्स, पॅरेंटल कॉन्फ्लिक्ट, अपब्रिंगिंग प्रॉब्लेम्स, डिजिटल मीडिया इन्फ्लुएन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्स, इकॉनॉमिक क्रायसिस, इकॉनॉमिक सिच्युएशन, लाईफस्टाईल, हेल्थ प्रॉब्लेम्स. आणि 6वं सर्वात महत्वाचं जे या सर्वाचं मूळ आहे, स्पिरिच्युअल अँड एक्झिस्टेन्शियल इग्नोरन्स, जिथून ह्या सर्व गोष्टी वाढतात किंवा निर्माण होतात. मग सोल्युशन्स काय आहे त्याच्यासाठी? प्रॉब्लेम्स तर आहेत, नुसते प्रॉब्लेम लिस्ट करून भागणार आहे का? सोल्युशन्स काय आहेत? व्हॉट इज एक्झॅक्टली मिसिंग? मॉडर्न एज्युकेशन फोकसेस ऑन नॉलेज, इन्फॉर्मेशन, स्किल्स, अपॉर्च्युनिटीज, सेल्फ एक्सप्रेशन. हे सगळं सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये चालू आहे. क्रिटिकल थिंकिंग, वर्ल्ड अवेअरनेस, एज्युकेशन मॉडेल बदलत चाललेलं आहे, करिअर ग्रोथ, टेक्नॉलॉजी यूज, अनेक गोष्टी आपण विद्यार्थ्यांना देतो यातल्या, बरोबर? या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जात आहेत, दिल्या जात आहेत. पण ह्या गोष्टी, व्हॅल्यूज, स्पिरिच्युअल स्ट्रेंथ, पर्पज ऑफ लाईफ, स्ट्रेस हँडलिंग, कल्चरल रूट्स, बॅलन्स लिव्हिंग, कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी, सर्व्हिस, व्हॉट इज रिअल हॅपीनेस, कॅरेक्टर बिल्डिंग, सेल्फ मास्टरी, या सर्व गोष्टी त्या आजी आजोबांकडनं शिका. जनरल टेंडन्सी अशी असते, त्या तुम्हाला घरी शिकवल्या तर घरातल्यांना कुठं वेळ आहे? आजी आजोबा राहतच नाहीत नातवांसोबत, असले त्यांच्याकडे या सर्व व्हॅल्यूज तरी शिकवणार कसे? त्यामुळे ही जबाबदारी सुद्धा शिक्षण संस्थांची आहे. खरं तर शिक्षण हे सर्वांगीण असलं पाहिजे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणून जे मिसिंग आहे ते लक्षात घेऊन 2020 सालापासून न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक विषय इंट्रोड्यूस केला गेला, IKS, इंडियन नॉलेज सिस्टम. आणि आता त्याच्यावरती कोर्स बनवले जाऊ लागले, कारण दिसतंय तुम्हाला त्याच्याशिवाय खूप मोठा ऱ्हास होतोय समाजाचा, खूप मोठ्या जखमा तरुण पिढीवरती केल्या जात आहेत त्याच्या विना. काही क्विक फिक्स सोल्युशन्स आपण पाहिले, स्टॉप गॅप सोल्युशन, जसं पंखे काढून AC लावणं. आपल्या त्वचेवरती एखादा बॉईल आला उष्णतेमुळे, त्याला फोडून किंवा त्याच्यावर फुंकर घालून, बर्स्टिंग और ब्लोईंग, इज इट अ सोल्युशन? नो. प्रॉब्लेम इज इन द ब्लड. रक्त शुद्ध केलं पाहिजे. त्या बॉईलला फुंकर मारले की छान वाटतंय, गार वाटतं, वा वा वा, किती वेळ फुंकर घालणार? त्याला बर्स्ट केलं तर काय होणार? ती उष्णता दुसरीकडून बाहेर येणार. त्यामुळे रक्तावरती उपचार झाला पाहिजे, तेव्हा ती उष्णता शरीरातली कमी होईल. अल्कोहोल, टोबॅको अब्यूज काही राज्यांमध्ये बॅन केलं जातं, पण राज्याच्या सीमेवर जाऊन लोक पितात, हो ना? बरोबर. आमच्या राज्यात बॅन, आम्ही तिथे जाऊन तो इलिगल ट्रॅफिकिंग चालू होतं, बरोबर. आता काही गेम्स वरती बॅन करायचं चाललेलं आहे सरकारचं, बरोबर. ते अंडरग्राऊंड चालू होईल. तुम्ही वरती बॅन केलं की ते मग ते क्रिप्टो करन्सी मधनं चालू होतील गेम. आता रुपये देऊन खेळतायत, त्यातनं टॅक्स तरी मिळतो 20-40% सरकारला. मग ते काय करणार? क्रिप्टोचे रेट्स वाढतील बघा तुम्ही आता. हे बॅन झालं की एवढे हजारो करोडचं जे काही टर्नओव्हर होता तो सगळा क्रिप्टो मधनं व्हायला चालू होईल. कोणालाच कोणी जिम्मेदार नाही, जबाबदार नाही, कुठूनही कसे ट्रान्झॅक्शन करा आणि खेळा. So solution is not necessarily they help sometimes. Quick fix problems help, but that is not the
अल्टिमेट सोल्युशन, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एक्झाम प्रेशर, सगळ्यांना पास करून टाका 9वी पर्यंत, हो की नाही? क्विक फिक्स सोल्युशन. अरे मग 10वीत त्याला काय तारांबळ होते त्याची ते पाहतो ना आपण मग, कारण त्याला माहितीये पास तर होतोच आहे, ते गेम खेळण्यासारखं आहे, मारलं की जिवंत होतं, काही करा पास होतं. 10वीत नाही म्हणू शकत तसं तुम्ही, मग 9वी पर्यंत पासच करून टाका. हे काय आहे? क्विक फिक्स सोल्युशन, स्टॉप गॅप सोल्युशन. यूथ सोशल मीडिया ऍडिक्शन, स्क्रीन टाइम लिमिट करा, काहीतरी त्याच्यात टाका. पण तो पण हुशार आहे ना, तो त्याला तोडून गोष्टी करेल त्याला करायचे असेल तर. The quick fix solutions are sometimes needed but not sufficient. Root of all causes is spiritual and existential ignorance. त्याचं शिक्षण दिलं जात नाहीये. तर आपण भगवद्गीतेमध्ये जाण्याआधी महर्षी पतंजली यांच्याद्वारे दिले गेलेले जे रूट कॉजेस त्यांनी सांगितलेले आहेत पतंजली योगसूत्रामध्ये ते पाहणार आहोत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, त्यांनी सांगितलेले हे 5 मुख्य रूट कॉज ऑफ सफरिंग, आपल्या कष्टाचे हे मुख्य किंवा जे मूळ कारण आहे. सर्वजण म्हणा. पहिलं आहे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. याचा अर्थ काय? महर्षी पतंजली म्हणतात हे 5 सर्वांची मूळ आहेत आणि ह्या 5 मध्ये अविद्या सर्वांची आई आहे. पुढचे 4 हिची मुलं आहेत. त्यामुळे सर्वात मुख्य जे रूट कॉज आहे, मुख्य कारण आहे ते आहे अविद्या. विद्वान सर्वत्र पूज्यते. पण ज्याच्याकडे विद्या नाहीये तो विद्वान होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्यामुळे इथे अविद्या, तुम्हाला पायथन कोडिंग येते का नाही, का फुल स्टॅक डेव्हलपमेंट येते का नाही, ही अविद्या नाही आहे. इथे चर्चा आहे स्पिरिच्युअल अँड एक्झिस्टेन्शियल टॉपिक्स बद्दल योगसूत्रामध्ये. त्यांची थोडक्यात व्याख्या, अविद्या म्हणजे इग्नोरन्स, कन्फ्युजन. अस्मिता म्हणजे इगोइझम. अस्मी हे क्रियापद आहे संस्कृत भाषेमध्ये. मीपणा, मी खूप महान, तो काय आहे, याला म्हणतात अस्मिता. अविद्येतनं जन्म घेते अस्मिता. राग म्हणजे ओव्हर अटॅचमेंट, द्वेष हेट्रेड, अवर्जन, द्वेष करणे, आणि अभिनिवेश ओव्हर ऍब्झॉर्प्शन, ज्याद्वारे भय निर्माण होतो जीवनामध्ये. तर अविद्येची व्याख्या काय केलेली आहे? मिस्टेकिंग टेम्पररी थिंग्स फॉर लास्टिंग हॅपीनेस, वेल्थ, ब्युटी, फेम, ह्यातच सुख आहे, ह्यातच आनंद आहे, याला म्हटलं जातं अविद्या. फॉलोइंग द क्राऊड विदाउट थिंकिंग. का इंजिनिअरिंगला गेलो? ते 4 जण गेले म्हणून मी पण गेलो. फॉलोइंग द क्राऊड. बरेच जण आपल्या आयुष्यातले निर्णय आपण क्राऊड, शीप मेंटॅलिटी, ते चाललेत ना, मग मी पण. अरे पण तू विचार केला का तिथे का जायचं? ते गेले म्हणून जातो, हे योग्य कारण आहे का? नाही. ठीक आहे, ते गेले, त्यांच्या मागे तू जा, पण तू विचार करून जा ना तिथे का चाललं. मिसआयडेंटिफाइंग द सेल्फ विथ बॉडी अँड पोझिशन्स. स्वतःला हे शरीर समजणं. पुअर डिसिजन ड्यू टू मिसप्लेस्ड प्रायोरिटीज. ही अविद्या काय करते? इट लीड्स टू फ्रस्ट्रेशन व्हेन एक्सटर्नल गोल्स फेल टू सॅटिस्फाय. तुमचं आयडेंटिफिकेशन एक्सटर्नल गोष्टींचीच असल्यावर एक्सटर्नल गोल्स जेव्हा फेल होतील, कारण प्रत्येक गोल सॅटिस्फाय नाही होणार, तेव्हा फ्रस्ट्रेशन येणार, कारण तो अविद्येमध्ये आहे, अज्ञानात आहे. अस्मिता, इगो ड्रिव्हन डुअरशिप. हे मी केलंय, ह्याच्या मागे, सगळ्या मागे माझी मेहनत आहे. इगो ड्रिव्हन डुअरशिप इज रिक्वायर्ड, बट इगो ड्रिव्हन डुअरशिप इज नॉट गुड. ओव्हर आयडेंटिफिकेशन विथ अचीवमेंट्स, roles, status, arrogance of knowledge, and learning, skills, control. It creates comparison, inferiority किंवा superiority complex. What others think of me? Always worried. हे माझ्याबद्दल काय विचार करतात, ते माझ्याबद्दल विचार. 4 लोक काय म्हणतील? 4 लोक सापडलीच नाहीत कोणाला. कुठे ते 4 लोक माहिती नाही, पण नाही 4 लोक काय म्हणतील, हे अस्मिता. मी कोणीतरी फार भारी, आणि माझ्याबद्दल दुसऱ्यांचं मत काय? गेलं खड्ड्यात. यू डू व्हॉट इज राईट. वाय यू हॅव टू थिंक व्हॉट अदर्स थिंक ऑफ यू, राईट? इट मेक्स वन्स डिफेन्सिव्ह.
अनेबल टू ऍक्सेप्ट मिस्टेक. मी कसं काय चूक करू शकतो? स्वतःची चूक दाखवल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाते. शक्यच नाही, मी चुकूच शकत नाही. राईट, दिस इज अस्मिता. कम्स फ्रॉम अविद्या. प्रिव्हेंट्स ट्रू कनेक्शन, ह्युमिलिटी इन रिलेशनशिप. अशा व्यक्तीचं रिलेशनशिप कसं असणार विचार करा. जो समोरच्याचा विचारच करत नाही, त्याचं रिलेशनशिप खूप खडतर असणार आहे. इगोड्रियम गिव्हन टू वर्शिप मेंटॅलिटी. राग, ओव्हर अटॅचमेंट, डिपेंडन्सी ऑन पीपल, गॅजेट्स और प्लेजर्स फॉर हॅपीनेस. आनंदासाठी बाह्य गोष्टींवरती निर्भर असणे. ते नसलं की, ते काढून घेतलं की दुःखी होणे. शॉर्ट लिव्ड जॉय फॉलोड बाय एम्प्टीनेस. म्हणूनच ना एक मिनिटाच्या रील्स, शॉर्ट लिव्ड जॉय विथ एम्प्टीनेस. त्याला विचारलं तू कुठल्या कुठल्या पाहिले बाबा, अर्ध्या तासात 30 रील्स पाहिले, त्यातले 5 सांग मला. सांगू शकेल का? कॉजेस रेस्टलेसनेस and it can lead to addiction and unhealthy habits. Dvesha, hatred, strong dislikes, resentment toward people or situations. ह्याच्यामुळे माझं असं झालं, त्या सिच्युएशनमुळे माझं असं झालं. राईट. अँगर, इरिटेशन, रिव्हेंज, बदला घेणार मी आता त्याचा. हे सर्व द्वेष. ब्रेक्स रिलेशनशिप अँड टीम वर्क. अशी व्यक्ती टीम मध्ये काम करू शकत नाही. He cannot put purpose before people. व्यक्ती, अरे पण तुझा उद्देश काय तिथे? ती व्यक्ती वाईट वागली, ठीक आहे, बाजूला कर, तू तुझा उद्देश साध्य कर टीम मधला. नाही, त्याला जमत नाही. तुम्ही काही सांगा, त्याच्या समज नाही मी काम करू शकतो. तुम्ही दुनियेतलं काय मला दगड उचलायला सांगा, पर्वत तोडायला सांगा, बोगदे काढायला सांगा, काय काय सांगायचं सांगा, मी करतो. त्याच्यासोबत नाही करू शकत. मला सांग, मी करतो. राईट. दिस इज द्वेष. Intolerance, close-mindedness, cannot function with others. आणि जेव्हा स्वतःवरती येतो, जेव्हा एवढी ताकद नसते, तेव्हा तो द्वेष स्वतःवरती येतो. मग सेल्फ हेट्रेड, मग पंखे शोधतात. राईट. द्वेष डायरेक्टेड टू सेल्फ इज डिप्रेशन. स्वतःला एवढं द्वेष करतात, स्वतःवर एवढं डिप्रेशन येतं, स्वतःचं आयुष्य नकोसं वाटू लागतं. हे आयुष्य संपून टाकावं असं वाटतं अशा व्यक्तीला. 5वा आहे अभिनिवेश. ओव्हर ऍब्झॉर्प्शन, फिअर ऑफ लॉस, डीप फिअर ऑफ लॉस, ओव्हर एन्झायटी अबाउट अनसर्टेनिटी, फ्युचर, ओव्हर कॉशियसनेस, अवॉइडिंग ग्रोथ और रिस्क आउट ऑफ इनसिक्युरिटी. तो रिस्कच घेत नाही आयुष्यामध्ये, एवढा घाबरलेला असतो. मेक्स वन रेस्टलेस अँड इनसिक्युअर इव्हन इन गुड टाइम्स. सगळं चांगलं चाललं तरी त्यांना कॅन्सर झाला, मला झाला तर. अभिनिवेश. Fear due to over-absorption, consumerism, endless buying, FOMO, fear of missing out. सेल लागला अमेझॉनचा, घेतलंच पाहिजे काहीतरी. का तिने घेतलं बाजूच्याने, तिने येऊन दाखवलं मला, मी हे घेतलं, तू काही नाही घेतलंस. घेतलंच पाहिजे. पण नाही घेतलं तर शी इज गोइंग अहेड ऑफ मी. राईट. दिस इज कॉल्ड FOMO, fear of missing out. Difficulty accepting life's natural cycles. Aging, sickness, very difficult. सहन नाही करू शकत. मग ते काय म्हणतात ते ऑपरेशन्स, कुठलं आर्टिफिशियल प्लास्टिक सर्जरी, आणि अजून काय बोटॉक्स, फेसलिफ्ट्स. अभिनिवेश. दे कॅनॉट एक्सेप्ट एजिंग ग्रेसफुली. की आता मी वृद्धावस्थेकडे जात आहे, ग्रेसफुली जा. इट बिकम्स डिफिकल्ट. म्हणून 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले तरी तुम्हाला दिसता तुम्ही सिने तारका वगैरे एकदम अशा टवटवीत चेहऱ्याचे, ते नैसर्गिक नाही आहे. ते अभिनिवेशचं उदाहरण आहे. फिअर ऑफ गेटिंग ओल्ड. आणि आता आपण सोल्युशन पाहणार आहोत भगवद्गीतेतून या 5 गोष्टींसाठी. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. पाठ झालं पाहिजे. हे खरे प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यातले. बाकी सर्व छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. या सर्वांचं मूळ इथे आहे. स्मार्ट वे फॉर अ फुलफिलिंग लाईफ. तर SMART हा एक अॅक्रोनिम बनवलेला आहे मी, शॉर्ट फॉर्म बनवलेला आहे. तर हा चार्ट आपण उरलेला जो काही वेळ आहे आपल्या व्याख्यानातला त्यामध्ये पाहणार आहोत. मध्ये मध्ये हा चार्ट प्रत्येक 5 सुरू आहे 5 गोष्टींसाठी. व्हॉट पुल्स अस डाऊन, या 5 गोष्टी. बरोबर. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष,
अभिनिवेश पाठ करायचा आहे आज. आणि त्यानंतर आहे स्मार्ट वे ऑफ टॅकलिंग इट, SMART. या 5 अक्षरांना मी इथे क्रमामध्ये नाहीये पण SMART आहे, दिसतंय? हे त्याचे सोल्युशन आहे. व्हॉट वी नीड अँड हाऊ टू बॅलन्स इट. अविद्या, अज्ञानात आहोत आपण. हे जग कसं चाललंय, ह्या जग भगवद्गीतेतलं जे ज्ञान आहे भगवंतांनी दिलेलं, एखादी गोष्ट आपण वापरतो तेव्हा त्या गोष्टीसोबत आपल्याला मॅन्युअल मिळतं. फ्रीज घेतला, रेफ्रिजरेटर घेतला, लॅपटॉप घेतला, मोबाईल घेतला, त्याच्यासोबत काय येतं? मॅन्युअल. ही गोष्ट कशी वापरली जावी. मग आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, त्या मनुष्य देहाचं सुद्धा मॅन्युअल आहे, जे आहे श्रीमद भगवद्गीता. त्यामुळे आपल्याला अविद्येपासून जर दूर जायचं असेल तर आपल्याला काय गरजेचं आहे? ट्रूथ आणि ट्रान्सफॉर्मेशन. ट्रूथ विदाउट ट्रान्सफॉर्मेशन इज हॉरर. सत्य सांगितलं तुम्हाला, बिना तुम्हाला त्याचं ऍप्लिकेशन न देता मृत्यू कधी येऊ शकतो बरं का. सत्य सत्य असत्य आहे का? पण एवढंच सांगितलं, मृत्यू कधी येऊ शकतो. इट्स हॉरर ना. तो समोरचा काय होईल त्याची हालत. म्हणजे सत्य भगवद्गीतेत भगवंत हे सांगतायत आपल्याला, पण त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी काहीतरी दिलेलं आहे, ट्रान्सफॉर्मेशन आणण्यासाठी त्यासोबत. त्यामुळे ट्रूथ शुड बी अकंपनीड विथ ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे भगवद्गीता हा थेरॉटिकल अभ्यास करण्याचा ग्रंथ नाही आहे. आपण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा सायन्स मध्ये सुद्धा, ज्युनियर कॉलेजमध्ये आपण वर्गामध्ये थेअरी शिकवतो मुलांना, आणि तिथून पुढे कुठे घेऊन जातो? लॅबोरेटरीमध्ये. तिथे आपण त्यांना प्रॅक्टिकल शिकवतो. जसं थेअरीत शिकवलेलं आहे HCl आणि काय कुठलं H2SO नाही काय NaOH मिक्स केलं की NaCl आणि पाणी बनतं. तो मुलगा म्हणतो दाखव कसं बनतं. मग त्याला लॅबमध्ये घेऊन जायचं आणि दाखवायचं हे असं असं बनतं. त्याचप्रमाणे भगवद्गीता फक्त वाचून थेरॉटिकली समजून घेऊन आपलं आयुष्य बदलू शकत नाही. ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं गेलं पाहिजे. त्यामुळे भगवद्गीता हा पाठ करण्याचा ग्रंथ नाही. पाठ केलं तर चांगली गोष्ट आहे, उत्तम, पण ते आपल्या आयुष्यामध्ये अवलंबण्याचा ग्रंथ आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन आणि भगवद्गीतेतलं जे सर्व ज्ञान आहे, आपण आता इथे 40, 45, 50 मिनिटात, 1 तासात किती चर्चा करू शकतो. आपले काही कोर्सेस आहेत ज्यामध्ये आपण विस्तृत रूपामध्ये भगवद्गीतेतील विषयांची चर्चा करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पण तीच भगवद्गीता 4 सूत्रांमध्ये, सायन्स ऑफ गीता सिम्प्लिफाईड, 4 सूत्र आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. दिस बॉडी इज नॉट ऑल इन ऑल. सोल एक्सिस्ट्स. दिस लाइफ is not all in all. Many lifetimes exist. We are not all in all. God exists. This world is not all in all. Spiritual world exists. थोडक्यात समजायचं असेल तर भगवद्गीता हे शिकवते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण ह्या सर्वांची चर्चा करतात. तसं पाहायला गेलं तर विस्तृत रूपात भगवद्गीतेचे 5 विषय आहेत: ईश्वर, जीव, प्रकृती, काल, कर्म. पण थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर हे 4 विषय भगवद्गीतेचे मुख्य विषय आहेत. आणि हे 4 विषय काही श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. आपण गीतेचं इथे व्याख्यान आहे, आपण सर्वांनी गीतेचे काही श्लोक म्हटले पाहिजे. यासाठी इथे पुढे काही 8-10 श्लोक आहेत प्रत्येक विषयाबद्दलचे. आपण सर्वजण म्हणणार आहोत, माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वजण म्हणा, आणि त्याचा थोडक्यात अर्थ आपण चर्चा करून पुढे जाणार आहोत. तर सर्वप्रथम, दिस बॉडी इज नॉट ऑल इन ऑल. आपण हे शरीर नाही आहोत. इट्स अ व्हेइकल. जसं एखाद्या व्यक्ती थोडे पैसे असल्यावरती लुना चालवतो, अजून पैसे वाढले की MAT खरेदी करतो, अजून पैसे वाढले की बाईक घेतो, अजून पैसे वाढले की कार घेतो, मग कारमध्ये सुद्धा दुसरी कार घेतो, अजून पैसे वाढले की स्वतःचं चार्टर्ड हेलिकॉप्टर किंवा प्लेन घेऊ शकतो. बरोबर? त्याच्याकडे पुंजी किती त्यानुसार तो व्हेइकल बदलू शकतो. त्याचप्रमाणे आपण अनेक वाहनं बदलत, अनेक जीवन जगत आहोत. हे लक्षात घेतलं पाहिजे. सर्वप्रथम भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि
तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो, एखादा कपडा जीर्ण झाल्यानंतर नवीन कपडा खरेदी करतो आणि तो कपडा परिधान करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक जीव अनेक जन्मांमधून कपडे बदलत, वेगवेगळे ड्रेस घालत, नवीन नवीन वेगवेगळे आयुष्य जगत आहे. दिस लाईफ इज नॉट ऑल इन वन, मेनी लाईफ टाइम्स एक्झिस्ट. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, सर्वजण म्हणा, जातस्य हि ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. अजून मारण्यास तयार नव्हता समोरच्यांना, गुरु आहेत, आजोबा आहेत, बंधू आहेत. भगवान श्रीकृष्ण जातस्य ही ध्रुव मृत्यू, जो जन्मलाय त्याचा मृत्यू होणारच आहे. तू नाही मारलास तर दुसऱ्या पद्धतीने मरतील, मरणार आहेतच. न त्वं शोचितुमर्हसि, अधर्माच्या बाजूने उभे आहेत, मार. अर्जुनाच्या मनामध्ये करुणा आली, मी कसं काय मारू यांना. तेव्हा भगवंत सांगतायत, जो जन्मलाय त्याला मृत्यू अटळ आहे, जो मेलाय त्याला जन्म अटळ आहे. तो जन्म घेणार आहे दुसरीकडे कुठे, त्याच्या इच्छेनुसार आणि त्याच्या कर्मानुसार. दोन गोष्टी, व्हॉट यू डिझायर अँड व्हॉट यू डिझर्व, यानुसार पुढचं आयुष्य मिळणार. आणि आपण हे शरीर नाही आहोत, शरीर रथाप्रमाणे आहे. कठोपनिषदामध्ये सांगितलेले आहे, सर्वजण म्हणा, आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयानाहुः विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः. आत्मा कोण आहे? आत्मा म्हणजे कोण? आपण सर्व. भगवद्गीतेत आत्म्याची चर्चा आहे. कुठे आत्मा बाजूच्या रूम मध्ये बसले का? नाही, इथेच मीच, मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे. आत्मा कोण आहे? रथिनम, रथाचा जो काय म्हणतात, सारथी नाही, रथाचा पॅसेंजर, रथी, रथामध्ये बसणारा रथी. आणि शरीरामध्ये राहणारा, आपल्याला काय म्हणलं बघू इथे, शरीरिणी, शरीरिन, जो शरीरात राहतो तो शरीरिन, जो रथामध्ये बसतो तो. त्यामुळे आत्मा, आपण कोण आहोत या रथाचे? पॅसेंजर आहोत. शरीर काय आहे? शरीरम रथमेव तु. बुद्धी कोण आहे? बुद्धिम तु सारथी, बुद्धी सारथी आहे. मन प्रग्रहमेव च, आणि मन कोण आहे? ते घोड्यांचे जे लगाम आहेत ना, ते मन आहे. आणि लगाम ज्याच्या हातात आहे ती कोण आहे? ती बुद्धी आहे. आणि घोडे कोण आहेत? इंद्रिय आणि हयानाहु. हय म्हणजे घोडा, हयग्रीव अवतार आहे भगवंतांचा, ज्यांचे चेहरा घोड्याचा होता. हयग्रीव, हयान म्हणजे घोडे. इंद्रिय कोण आहेत? घोडे आहेत. त्यामुळे इंद्रिय जर संयमित नसतील तर मन इंद्रियांच्या मागे धावणार आणि बुद्धी मनाला कंट्रोल करू शकणार नाही. मग आत्म्याची काय परिस्थिती होणार? टक्के टोंफे, खूप कष्ट त्याला सोसावे लागणार. त्यामुळे आपण हे पंचमहाभूतांचं बनलेलं शरीर नाही आहोत, आपण आतलं सॉफ्टवेअरही नाही आहोत. पंचमहाभूतांनी बनलेलं, इंद्रियांनी बनलेलं शरीर काय आहे? हार्डवेअर. मोबाईलच्या आत सॉफ्टवेअर पण आहे ना, अँड्रॉइड किंवा ऍपलची जी काय सिस्टीम आहे, ऑपरेटिंग सिस्टीम किंवा विंडोज वगैरे, काय सॉफ्टवेअर आहे. हे दिसतंय डोळ्याला, ते हार्डवेअर आहे, स्पीकर, स्क्रीन, बटन्स. पण आपण ना हार्डवेअर आहे ना सॉफ्टवेअर आहे. हार्डवेअर बनलंय पंचमहाभूतांनी, सॉफ्टवेअर कशाने बनलंय? मन, बुद्धी, अहंकार. वी आर नॉट इव्हन दॅट. ते आपल्या आणि हार्डवेअर मधले इंटरफेस आहे. सॉफ्टवेअर जे आहे, मृत्यू झाल्यानंतर सॉफ्टवेअर सकट आत्मा बाहेर पडतो आणि दुसरं हार्डवेअर शोधतो. सॉफ्टवेअर सोबत जातं आपल्या, नाहीतर इच्छा कशा सोबत जातील ना. भौतिक इच्छा कसं, आत्म्याला भौतिक इच्छा नाही, आत्मा आध्यात्मिक आहे, आपण आध्यात्मिक आहोत. भौतिक इच्छा कुठे स्टोअर केलेल्या आहेत? सॉफ्टवेअर मध्ये, मन, बुद्धी, अहंकार. तर भगवद्गीतेत हे सांगतात भगवंत. आणि वी आर नॉट ऑल इन ऑल, गॉड एक्झिस्ट. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः
आय एम द सोर्स ऑफ ऑल स्पिरिच्युअल अँड मटेरियल क्रिएशन, एव्हरीथिंग एमिनेट्स फ्रॉम मी, सर्व काही माझ्यापासून तयार झालेलं आहे. इति मत्वा, हे जाणून जो माझं भजन करतो, जो माझी सेवा करतो, बुधा भाव समन्विता, असे व्यक्ती बुद्धिमान आहेत. अँड दिस वर्ल्ड इज नॉट ऑल इन ऑल, स्पिरिच्युअल वर्ल्ड एक्झिस्ट. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात 15व्या अध्यायामध्ये, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या जगापलीकडे एक असंही जग आहे जिथे सूर्य, चंद्र, अग्नीची गरज नाही, तिथे सर्व सुप्रकाशमान आहे. असं आध्यात्मिक जगत, तद्धाम, असं माझं एक धाम आहे, परमम आहे, आध्यात्मिक आहे, भौतिक जगाच्या पलीकडचं आहे. यत् गत्वा न निवर्तन्ते, जर तुम्ही तिथे आलात तर नित्य आनंदी जीवन जगू शकाल आध्यात्मिक जगतामध्ये. जसं तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषींनी सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये, ते साच भावे, साच्याप्रमाणे जगता येऊ शकतं हे दाखवण्यासाठी आम्ही आलेलो आहे, हे तुकाराम महाराज सांगतात. आणि ते म्हणते आम्ही वैकुंठ, आम्ही तिथले वासी आहोत, आध्यात्मिक जगतातले. त्यामुळे ह्या जगा पलीकडे सुद्धा एक जग आहे, त्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. म्हणून आपण ह्या जगामध्ये आनंद, सुख शोधत आहोत. त्या जगाला विसरून, भगवंतांना विसरून कष्ट सोसत आहोत. या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की प्रत्येक जीव कष्ट सोसतोय. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. मनःषष्ठानि इंद्रियाणि, मन आणि 6 इंद्रियांद्वारे प्रकृतीमध्ये, या भौतिक प्रकृतीमध्ये कष्ट सोसत आहे प्रत्येक जीव. पण मूळ ते कसे आहेत? मम एव अंशो, सर्व माझे अंश आहेत, माझे मुलं आहेत, पण मला विसरून या भौतिक प्रकृतीमध्ये कष्ट सोसत आहेत. आणि हे कष्ट ज्याचं वर्णन शास्त्रांमध्ये करण्यात आले त्याला म्हटलेलं आहे 6 कॅन्सर्स ऑफ माइंड. मनाचे 6 कर्करोग, कॅन्सर्स. काय आहेत? ऐकलं असेल आपण सर्वांनी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. पण म्हणजे काय? काम मीन्स क्रेविंग, आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दिस, मला हे पाहिजे, काही करून पाहिजे. अनकंट्रोल्ड डिझायर इज कॉल्ड एज काम. काम फुलफिल नाही झालं की क्रोध, कंप्लेनिंग, अँगर, इरिटेशन, रिझेंटमेंट, चिडचिड, राग, हे काय आहे? क्रोध. अनसॅटिस्फाईड लस्ट बिकम्स अँगर. व्हेन लस्ट गेट्स सॅटिस्फाईड, जेव्हा काम पूर्ण होतं, क्रेविंग्स पूर्ण होतात, काही ज्या काही गोष्टी पाहिजे असतील तेव्हा काय होतं? अजून पाहिजे, ग्रीड, लोभ. त्यात आहे त्यात समाधानी नाही. एकदा आमचे एक मित्र भक्त एका मोठ्या बिझनेसमॅनला, जे भारतामध्ये टॉप 10 वरती, टॉप 10 टॉप 20 मध्ये आहेत ना, त्यांच्याकडे गेले. तुमचं एवढं सगळं बरोबर आहे, तुमच्या आयुष्यामध्ये एवढे सगळे पैसे आहेत, मोठे कारखाने, सर्व काही आहे, तुमच्या आयुष्याचं आता पुढचं काय ध्येय आहे? त्यांनी काय केलं, त्यांच्या टेबलवरती भरपूर व्हिजिटिंग कार्ड होते, अशा गठ्ठा होत्या. त्यात त्यांचं व्हिजिटिंग कार्ड वरून 20व्या नंबरवर होतं. ते त्यांनी काढलं बाहेर आणि वरती ठेवलं, दिस इज माय गोल ऑफ लाईफ. वरून 20व्या नंबरवर आहे ना, आता मला 1 नंबरला जायचं. दिस इज कॉल्ड एज ग्रीड. दॅट अम्बिशन असणं चुकीचं नाही आहे. दिस इज हिज गोल ऑफ लाईफ. प्रॉब्लेम इज देअर, प्रॉब्लेम लाईज देअर. दिस इज हिज गोल ऑफ लाईफ. कन्फ्युजन, मोह, इल्युजन, इग्नोरन्स ऑफ ट्रू सेल्फ, जी आपण चर्चा केली. कन्सीट म्हणजे मद, प्राईड, ॲरोगन्स, सुपिरियरिटी, मीच महान, कंपॅरिझन, मात्सर्य, एनवी, जेलसी ॲट अदर सक्सेस, दुसऱ्यांचे यश पाहू शकत नाही. त्यामुळे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे त्याची तुलना केलेली आहे अग्नीशी. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला भस्म करून टाकतं, तसं हे ज्ञान जे आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात कुरुते. त्यामुळे हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. विद्वान बनण्यासाठी ही विद्या, हे ज्ञान आत्मसात करणं भगवद्गीतेतलं खूप महत्वाचं आहे. आणि पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया तुझ्या. पण जोपर्यंत भगवंतांना शरण जात नाही, हे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत ह्या दुःखांमधून बाहेर येऊ शकत
नाही. म्हणून ते म्हणतात तेषाम सतत युक्ताना भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम. अशा व्यक्तीला मी हा बुद्धियोग ददामी, मी देतो. येन माम उपयांती ते, ज्याद्वारे ते मला प्राप्त करू शकतील, या कठीण संघर्षातून बाहेर पडू शकतील, आत्ताचं आयुष्य सुद्धा चांगल्या पद्धतीने जगू शकतील. पण आपण भगवान श्रीकृष्णांकडे गेलोच नाही हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी, तर आपल्याला हा बुद्धियोग मिळू शकत नाही. आणि पुढे भगवंत म्हणतायत की तेषाम एव अनुकंपार्थम, अशा व्यक्तींवर कृपा करण्यासाठी नाशयामी, मी नाश करतो. कशाचा? अहम अज्ञानजम तमा, अज्ञानाद्वारे जो अंधकार निर्माण झालेला आहे त्याचा मी नाश करतो. एका दिव्याने, ज्ञानरूपी दिव्याने अज्ञानरूपी अंधकाराचा मी नाश करेन. अशा व्यक्तीच्या जीवनातला दिस इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. जस्ट नोईंग द ट्रूथ इज नॉट सफिशियंट. जोपर्यंत हे अज्ञान जाणार नाही तोपर्यंत ते ट्रूथ आपल्याला हॉरर वाटेल, ते ट्रूथ आपल्याला भीती देईल. पण जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म होईल भगवद्गीता अंगीकारून, तेव्हा तुम्ही तेव्हा म्हणाल की मृत्यू कधी येऊ शकतो, फाईन, नो प्रॉब्लेम, परफेक्ट. सत्य तेच आहे. आधी त्याला हॉरर वाटत होतं, आता त्याला नॉर्मल वाटतंय. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्यामुळे ट्रूथ शुड बी अकंपनीड विथ ट्रान्सफॉर्मेशन. तेव्हा आपण अविद्येला टॅकल करू शकू, अदरवाईज नॉट पॉसिबल. पुढचं आहे अस्मिता, इगो ड्रिव्हन डुअरशिप. त्याच्यासाठी एम, मास्टरी अँड मॉडेस्टी. डुअरशिप नसली तर व्यक्ती जीवनामध्ये कार्य करू शकेल. परीक्षा म्हटल्यानंतर मला विचार करावा लागेल ना की मी अभ्यास केला तर मी पास होईल. डुअरशिप सोड नाही, मी अभ्यास न करताही पास होईल. दिस इज फॉल्स वैराग्य. हे फलगू वैराग्य. याद्वारे आपण पास होऊ शकत नाही. तुम्ही तर म्हणताय ना इगो ड्रिव्हन, डुअरशिप नको कशाला करायचं. नो, देअर हॅज टू बी बॅलन्स. मास्टरी इज ऑल्सो रिक्वायर्ड, एक्सपर्ट इज ऑल्सो रिक्वायर्ड, स्किल्स आर रिक्वायर्ड. डुअरशिप चांगली बनली गेली पाहिजे, त्याशिवाय एवढी मोठी संस्था उभी राहू शकत नाही. अण्णासाहेबांकडे मास्टरी होती आणि मॉडेस्टी होती म्हणून ही संस्था आज इथे आहे. करेक्ट. स्किल्स त्यांनी शिकले सगळीकडे जाऊन आणि ते इथे अवलंबिले संस्थेमध्ये पुण्यात येऊन. पण ते भगवद्गीतेच्या ज्ञानामध्ये रूटेड होते. भगवद्गीतेच्या ज्ञानामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि ते अंगीकारलं होतं. त्या मॉडेस्टीमुळे, नम्रतेमुळे आज आपण जे पाहतोय कार्य त्यांचं आयुष्याचं पूर्ण, ते आपण पाहू शकतो. हा जो विदाउट मॉडेस्टी मास्टरी ज्याला मिळते, बिना नम्रतेशिवाय जर एक्सपर्टीज आली, मास्टर झाला व्यक्ती, खूप प्रगत झाला, खूप कौशल्यवान झाला, तर अशा व्यक्तीचं वर्णन भगवद्गीतेत 16व्या अध्यायात केलेलं आहे भगवंताने. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम. आज मी हे प्राप्त केले, उद्या मी ते प्राप्त करेन. इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. आता माझ्याकडे एवढं धन आहे, उद्या मी अजून धन प्राप्त करणार आहे. असो मया हत शत्रून हनिष्ये चापरानपि. आज या शत्रूला मारलंय, उद्या मी त्या शत्रूलाही मारून टाकेन. ही थॉट प्रोसेस कोणाची आहे? डेमोनियक, आसुरी संपत. मास्टरी, स्ट्रेंथ आहे त्याच्याकडे, मास्टरी आहे, पण नम्रता, मॉडेस्टी नाही आहे. ईश्वरोहम अहम भोगी. मी नियंत्रक आहे, मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, आय एम द एन्जॉयर. सिद्धोहम बलवान सुखी. मी सिद्ध आहे, मी बलवान, मी सुखी. आढो विजनवान अस्मि. बघा माझा परिवार, माझं साम्राज्य. दिस इज प्राइड, एरोगन्स, डुअलशिप विथ एरोगन्स. कौन न्यो अस्ति सदृशम मया. मेरे जैसा और कौन है, और तुम्हारे भक्त गणों में हमसे बढ़कर कौन. अशी भक्ती नसली पाहिजे खरं तर. मी तुच्छ भक्त आहे, मुझसे बढ़कर कौन न्यो अस्ति सदृशम मया. माझ्यासारखं कोण आहे. यक्षे दास्यामि मोदिष्य. तर हे सर्व कुणाचे गुण आहेत? मास्टरी विदाउट मॉडेस्टी. हे सर्व याच्यामध्ये येतात. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण गेल्या शतकामध्ये पाहिलेलं, मोहम्मद अली. आय एम द ग्रेटेस्ट. 22व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन ऑफ बॉक्सिंग आणि 42व्या वर्षी पार्किन्सन्स. पुढची 30 वर्ष
बॉक्सिंग तर सोडा, स्वतःच्या कॉफीचा कपही नीट उचलता नाही आला. आपण नाही मॉडेस्ट झालो ना तर प्रकृती आपल्याला मॉडेस्ट करते. स्वतःहून नाही नम्र बनलो तर भगवंतांची जी दैवी येशा गुणममी मम माया दुरत्यया, नम्र तर व्हायचंच आहे. विभीषणासारखं व्हायचं का रावणासारखं व्हायचं, चॉईस आपली. प्रत्येकाला नम्र व्हायचंय. करेक्ट. दिस इज व्हेरी एम्फॅटिक एक्झाम्पल. 32 वर्ष अशा पद्धतीने ते हे पकडलंय बघा, ते काय म्हणतात त्याला, ऑलिम्पिकचा टॉर्च, मशाल, तेही नीट धरता येत नाहीये, 2 हात लागतायत धरायला. आपल्याला त्याची चेष्टा नाही करायची आहे मोहम्मद अलीची, आपल्याला प्रिन्सिपल समजून घ्यायचं आहे. त्याला रोग झाल्याबद्दल आपणही दुःखीच आहोत, पण त्याची मनोभावना काय होती आधी, आय एम द ग्रेट, नो वन इज ग्रेटेस्ट, कृष्णा इज ग्रेटेस्ट, वी आर इनसिग्निफिकंट, वी कॅन बिकम ग्रेट इफ वी सरेंडर टू कृष्णा, वी आर नॉट ग्रेटेस्ट. अजून काही उदाहरण आहेत शास्त्रांमध्ये. इंद्र, कर्ण, मास्टरी विदाउट मॉडेस्टी. करा तिला नग्न सभेमध्ये. अरे एका स्त्रीला सभेमध्ये नग्न करण्यासाठी सांगतोय दुर्योधनाला. अनेक गोष्टी केल्या. इंद्र स्वतः सर्व देवी देवता जाऊन भगवंतांना प्रार्थना केली, तुम्ही प्रकट व्हा, खूप असुर दैत्य वाढलेले. आणि भगवान श्रीकृष्णांनी छोट्या मुलाने जे ब्रजवासी गोवर्धनची पूजा करत होते वर्षानुवर्ष, ते त्या इंद्राची इंद्रपूजा करत होते. ती इंद्रपूजा थांबवली आणि म्हणाले आजपासून आपण या गोवर्धन पर्वताची पूजा करू, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा एवढ्या मधुरतेने बोलतात तेव्हा सर्वजण तयार झाले. ठीक आहे, कृष्ण म्हणतोय तर आपण निराधार. वृंदावन एक भारतामधलं छोटस गाव, त्यातले काही रहिवासी एकटेच तेवढे पूजा करताय का तुझी? बरेच जण इंद्र यज्ञ करत होते, बरेच जण इंद्राची पूजा करत होते, बरेच जण इंद्राला नैवेद्य देत होते, यज्ञ करत होते, आहुती देत होते. एका गावाने तुझी पूजा करणं थांबवलं तर एवढा राग. नो मॉडेस्टी. आणि मग नंतर येऊन इंद्र क्षमा मागतोय भगवंतांची. सुरवी गाय ऐरावत यांना घेऊन येऊन भगवंतांची क्षमा मागितली. अरे त्यांना प्रार्थना करून मीच बोलवलं, मीच त्यांच्यावर आक्रमण केलं. संवर्धक जे ढग आहेत त्यांना बोलवलं. जे प्रलयाच्या वेळी इंद्र ज्याचा उपयोग करतो त्या ढगांना बोलवलं इंद्राने, त्या वृंदावनाला नष्ट करा. एका गवतालाही काही नाही झालं. 7 दिवस 7 रात्र भगवान श्रीकृष्ण गोवर्धन डाव्या करंडीच्या नखावर धारण करून होते आणि आतमध्ये सर्व मजेत लीला करत होते सर्व व्रजवासी, लाखो व्रजवासी. ना गोवर्धनच्या खाली ना गोवर्धनाच्या बाहेर कुठेही काहीही झालं नाही. इंद्र पूर्णपणे मॉडेस्ट झाला, नम्र झाला. स्वर्गाचा राजा, स्वर्गाचा राजा. आपल्याला कोणी नगरसेवक झालं तरी किती अप्रूप वाटतं. चला त्याला भेटायला. नगरसेवक झाला, सरपंच झाला कोणी गावचा 500 लोकसंख्येचा, तरी आपल्याला काय वाटतं, सरपंच आले. स्वर्गाचा राजा हो, करेक्ट. पण त्याच्याकडे सुद्धा विस्मरण झालं भगवंतांचं. अरे हा काय बालक 7 वर्षाचा मला चॅलेंज करतो, माझी पूजा थांबवतो, आता मी तुझ्या गावालाच नष्ट करतो. आला परत माफी मागायला भगवंतांची. करेक्ट. कर्तवीर अर्जुन गाय चोरली. महाअवतार नरसिंह मूवी कोणी कोणी पाहिला? बाकीच्यांनी नाही पाहिला. ओ कृष्णा चालू आहे अजून थिएटरमध्ये. ऍडव्हर्टाइजमेंट, अनपेड ऍडव्हर्टाइजमेंट. खूप सुंदर आहे, पूर्ण शास्त्रांवर आधारित आहे. तुम्ही जा, तुमच्या मुलांना घेऊन जा, आजूबाजूच्या परिवाराला सगळ्यांना घेऊन जा. असे पिक्चर पाहिले गेले पाहिजेत समाजाद्वारे. आणि पुढचा येणार आहे महाअवतार परशुराम. त्यात तुम्हाला हा कर्तवीर अर्जुन दिसेल त्या मूवीमध्ये. तर त्याचंही उदाहरण शास्त्रांमध्ये आहे. जमदग्नी ऋषींची गाय चोरून नेत होता. बळजबरीने एका साध्या सोप्या ऋषींची गाय चोरून. मास्टरी विदाउट मॉडेस्टी. कौशल्य आहे, क्षमता आहे, स्ट्रेंथ आहे, पण नम्रता नाही आहे. करेक्ट. म्हणून भगवद्गीतेत सांगितलेलं आहे ज्ञानाचे 20 सिम्पटम्स. अमानित्वम पहिलं आहे. अमानित्वम, नॉट एक्सपेक्टिंग रिस्पेक्ट. नॉट रिस्पेक्ट मिळत असेल तर मिळेल, बट नॉट एक्सपेक्टिंग.
त्याला बोलले माझ्याशी नाही बोल, त्याचा सत्कार केला, माझा नाही केला. मी पण तिथेच होतो ना. केला ठीक आहे, नाही केला अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा हे क्वालिटी असल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतायत. अमानित्वम, अदंभित्वम, दंभ न करणं, अहिंसा, शांती, टॉलरन्स, सहनशीलता, आर्जवम, सिंप्लिसिटी, बीइंग सिंपल, सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग, नॉट शो ऑफ. आचार्य उपासना, आचार्यांची उपासना करणे, त्यांच्याकडनं समजून घेणे. शौचम, शुद्धता, स्वच्छता. स्थैर्यम, स्टॅबिलिटी. आत्मविनिग्रह, सेल्फ कंट्रोल. इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रिय सुखांच्या मागे वेड्यासारखं न धावणे. अनहंकार, अहंकार नसणे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम. अंडरस्टँडिंग दॅट दीज फोर आर रिअल प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि आजारपण हे आयुष्यातले खरे प्रॉब्लेम्स आहेत 4. बाकी कुठलेही प्रॉब्लेम्स खरे नाही आहेत, टेम्पररी आहेत, रिलेटिव्ह आहेत. गरिबी, सगळे नाहीत ना गरीब, पण हे 4. अनएम्प्लॉयमेंट, सगळे अनएम्प्लॉयड नाही आहेत, इथे बसलेले सगळे एम्प्लॉयड आहेत. पण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे काही मायकालाल जो म्हणतो हे मला नाही होणार, आजारी मी नाही कधीच पडणार, मृत्यू मला नाही येणार, म्हातारा मी सगळे म्हातारे होतो, मी नाही होणार. म्हणून यक्षाने युधिष्ठिर महाराजांना प्रश्न विचारलेला, सर्वात मोठं आश्चर्य कुठले या जगातलं? आणि युधिष्ठिर महाराजांनी काय सांगितलं? अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यम आलयम शेषा स्थावरमिच्छन्ति किम आश्चर्यम अतः परम. युधिष्ठिर महाराज म्हणतात सर्वात मोठं आश्चर्य ताजमहल नाही आहे जगातलं, हे आहे युधिष्ठिर महाराजांनुसार. अहनि अहनि भूतानि, रोज रोज भूतानी जीव गच्छन्ति यमालयम, मरतायत, रोज लोक मरतायत, हजारो लोक, लाखो लोक रोज मरतायत. शेषाः स्थिरत्वमिच्छन्ति, पण जे मेले नाहीत ते काय विचार करतात? स्थिरत्व, मी कदाचित नाही मरणार असं वाटतंय. हा मेला, आजोबा मेले, पंजोबा मेले, वडील गेले, शेजारचे गेले, पाजारचे गेले, तिकडची आत्या गेली, इकडची मावशी गेली, मी बहुतेक नाही मारणार असं मला वाटतंय. किम आश्चर्य, आता जीवन अशा पद्धतीने जगतोय की मी मरणारच नाही. मग इकडची बँक शोध, तिकडची बँक शोध, स्विस बँक शोध, जिथं कुणीच पकडू शकणार नाही. आणि तू मेल्यावर काय पुढच्या जन्मात म्हणणार आहे माझं स्विस बँकेत अकाउंट आहे बरं का, त्याच्यात 25 करोड रुपये माझ्या ट्रान्सफर करा. हे द्यायला बसले स्विसवाले, त्यांना माहिती आहे हे श्लोक म्हणून ते उघडले. त्यांना लोभ माहिती आहे लोकांचा. दे आर व्हेरी इंटेलिजंट, दे आर रिअली व्हेरी इंटेलिजंट. त्यांना माहिती आहे हा सडवेल पैसा पण चांगल्या कार्यासाठी वापरणार नाही, हा मरेल तिथे पैसा सडवत आणि तो पैसा नंतर आम्हाला मिळेल. दे आर व्हेरी इंटेलिजंट. त्यांनी केला अभ्यास गीतेचा बहुत. शेषा स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्यम अतः परम. चंद्रावरच्या जमिनी विकतायत लोक. जसं काही आता हे क्षेत्र सोडल्यानंतर मला तिथेच जन्म मिळणार आहे चंद्रावर. अजून तरी आपली यानं जात नाहीत. कदाचित असा विचार करा शकतील भगवद्गीतेत सांगितलंय बाबा जातसे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य च, मग मेल्यानंतर मग चंद्रावरची मी 200 एकर जागा घेतली. स्वस्त आहे नाही एकदम, 3000 रुपये एकर. बघा कोणाला स्वस्तात मिळतीये जमीन, इथे किती महाग आहे. 3000 रुपये स्क्वेअर फूट पण नाही मिळते पुण्यात. फ्लॅट हवेतला, जमीन तर दूर. एवढी स्वस्त आहे चंद्रावरची जमीन. हे ह्याच्यामुळे जन्म मृत्यू जरा व्याधी. काय करणार चंद्रावरची जमीन? पैसा खूप आहे, कुठे टाकायचा समजत नाही त्यांना. राईट, असं जीवन जगतायत की हे 4 गोष्टी मला येणारच नाहीत. अशा पद्धतीच्या अनेक क्वालिटीज, 20 क्वालिटीज आहेत या 4-5 श्लोकांमध्ये. ह्या जर नसतील तर आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही. त्यातली सर्वात पहिली आहे अमानित्वम, नम्रता. म्हणून मास्टरी विदाउट मॉडेस्टी इज नॉट गोइंग टू बी युजफुल. मास्टरी गरजेची आहे, कौशल्य पूर्ण होणं गरजेचं आहे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे, पण हे शिक्षणही दिलं गेलं पाहिजे ऑफ ह्युमिलिटी, नम्रता, राग, अटॅचमेंट, अँबिशन अँड अलाइनमेंट. अटॅच होऊ नका. अरे मग जीवन कसं जगू? अटॅच होऊ नका सांगितलेलं ना शास्त्रांमध्ये. मग जीवन कसं जगू? अँबिशन इज रिक्वायर्ड. अँबिशनच नसेल तर व्यक्ती जीवनात ते कार्य करू शकेल का? नाही. बट अँबिशन शुड बी अकंपनीड विथ अलाइनमेंट. अलाइनमेंट विथ धर्म,
अलाइनमेंट विथ स्क्रिप्चरल नॉलेज, अलाइनमेंट विथ तत्वज्ञान भगवद्गीतेतलं. याच्याशी जर अलाइन नसेल आपलं अँबिशन तर काय होईल? बर्नआउट, फ्रस्ट्रेशन. कारण प्रत्येक अँबिशन पूर्ण होणार नाही. झालं समजा तर भक्ती एलेटेड होईल, आभाळात जातील त्याचे पाय, जमिनीवर राहणार नाहीत. आणि नाही झालं तर तो जमीन खोदेल मग स्वतःसाठी. निगेटिव्ह. दुसरं डिप्रेशन. बरोबर. पंखे शोधायला लागेल. ओके. दॅट्स वाय अँबिशन शुड बी अकंपनीड विथ अलाइनमेंट. फेमस श्लोक भगवद्गीतेतला. बरेच लोक म्हणतात भगवद्गीतेत कर्म कर, फल की इच्छा मत कर. भगवद्गीतेत काय हेच आहे फक्त? नाही, खूप काही काही आहे भगवद्गीतेत. सर्वजण म्हणा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर् मा ते संगोस्त्व कर्मणी. 10 स्लाइड राहिले, 10-12. थोडस अजून एक 5 ते 10 मिनिटात आपण थांबू. ठीक आहे? 5 मिनिटात. 5 मिनिटात तर 10 मिनिटात? 5 मिनिटात. ठीक. कर्म करणे हे अँबिशन आहे. फळाची इच्छा न करणे ही अलाइनमेंट आहे. कारण आपल्या हातात फळाची जे फळ आहे कर्माचं ते आपल्या हातात नाही आहे. पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात दुरेण ही अवरम कर्म. चुकीचं कार्य करू नकोस. अँबिशन वेन नॉट अलाइन्ड गोज इन टू रॉंग डिरेक्शन. जेव्हा अँबिशियस आहे व्यक्ती पण अलाइन नाहीये राईट प्रिन्सिपल्स सोबत, राईट व्हॅल्यूज, राईट मॉरल्स, तेव्हा काय होईल? तो चुकीच्या गोष्टींकडे जाईल. तो थांबू नाही शकणार स्वतःला. कारण त्याचं अँबिशन त्याच्या व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्सला ओव्हरपॉवर करेल. मग तो चुकीच्या गोष्टींमध्ये जाणार, स्वतःचं जीवन नाश करून येणार. ओके. बेस्ट एक्झाम्पल ऑफ अँबिशन अलाइन्ड विथ द सुप्रीम लॉर्ड ऑर द स्क्रिप्चर्स इज ध्रुव. सावत्राईने अपमान केला आणि सावत्री आईने सांगितलं मी नाही देऊ शकत तुला हे. एवढं प्रेम फक्त भगवान विष्णू देऊ शकतील, त्यांच्याकडे करोडो आयांचं प्रेम आहे. मी खूप कमी आहे. ध्रुव महाराजांनी, ध्रुव बाळाने विचारला विष्णू कुठे भेटतात? म्हणजे ऋषीमुनीने जंगलात भेटतात. गेले जंगलामध्ये. नारद मुनी भेटले. अरे कुठं चाललास? 5 वर्षाचा लहान मुलगा. अरे विष्णू शोधायला. अरे जा घरी, छान राजवाडा आहे, वडील राजा आहे, 2 आई आहेत, एवढं मोठं साम्राज्य आहे. म्हणजे नाही, मार्ग दाखवा नाही तर मार्ग सोडा. नम्रतेने म्हणाला नारद मुनींना ध्रुव. एक तर मार्ग सांगा विष्णू कसे मिळतील, नाहीतर मार्ग रस्ता सोडा. बाजूला मला जाऊ दे. नारद मुनींनी पाहिलं डिटरमिन, व्हेरी नाईस. त्याला मंत्र दिला, उपदेश दिला. 6 महिन्यात भगवान विष्णू साक्षात समोर ध्रुवाच्या. आणि विष्णू समोर आल्यानंतर ध्रुव विचार करतो अरे खाचेचे तुटलेले तुकडे शोधत होतो, हिरा मिळाला. इच्छा काय होती? पणजोबांपेक्षा मोठं राज्य पाहिजे. पणजोबा कोण आहेत ध्रुवाचे? ब्रह्मदेव. पणजोबांपेक्षा मोठं राज्य पाहिजे. विष्णू समोर आले म्हटलं नाही, पणजोबां ब्रह्मदेवापेक्षा, ब्रह्मदेवाचं राज्य अख्खं ब्रह्मांड आहे, त्याहून मोठं राज्य पाहिजे. ते म्हणले नाही, हे काचेचे तुकडे, मला तुम्ही हिरे मिळाले, आता काही नको. दिस इज अलाइनमेंट. पण भगवंतांनी दिलं नाही, तू त्याच्यासाठी आलास ना माझ्याकडे, ठीक आहे, तू भक्ती करशील पण राज्यही करशील. अनेक वर्ष त्यांनी राज्य केलं. ध्रुवतारा आपण जो पाहतो ते ध्रुव महाराजांचं राज्य ब्रह्मदेवांपेक्षा मोठं. आध्यात्मिक जगताचं एक एम्बसी आहे ती श्वेतद्वीप. तिथे राज्य करून ते भगवंतांच्या धामाला परत गेले. शेवटचे 2 आपण पटकन कंप्लीट करून थांबूया. द्वेष, स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड बट सेन्सिटिव्हिटी इज ऑल्सो रिक्वायर्ड. दंभ निर्माण होतो. जर ताकद आली पण संवेदनशीलता नसेल, फक्त ताकद असेल तर काय होईल? व्यक्ती दुसऱ्यांवर अत्याचार करेल, संवेदनशीलता राहणार नाही. दंभ, दर्प, क्रोध, पारुष्य हे सर्व गुण आपल्यामध्ये येतील. म्हणून भगवंतांनी सांगितलेले अद्वेष्टा सर्व भूतांना, जो कुणाचाही द्वेष करणार नाही. मैत्र, करुणा, जो ज्याच्या मनात करुणा आहे, मैत्री आहे सर्व जीवांप्रती. निर्मम, जो मम 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 माझं 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 सारखं करत नाही. निरअहंकार, ज्याच्या मनामध्ये अहंकार नाही. समदुःख,
सुखक्षमी असा व्यक्ती, यो मत भक्ता समे प्रिया म्हणतात पुढे बघा, असा भक्त मला प्रिय आहे ज्याच्याकडे अशा क्वालिटीज आहेत. म्हणून स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड बट सेन्सिटिव्हिटी इज ऑल्सो रिक्वायर्ड. याची दोन उत्तम उदाहरणं रावण आणि हिरण्यकशिपू. लॉर्ड ऑफ स्ट्रेंथ बट नो सेन्सिटिव्हिटी. दुसऱ्यांवरती अत्याचार, दुसऱ्यांच्या राण्या पळवणे, दुसऱ्यांचं राज्य हिरावून घेणे, देवतांचं. दिस इज स्ट्रेंथ विदाउट सेन्सिटिव्हिटी. आणि मॉडर्न इतिहासातलं उदाहरण स्ट्रेंथ. काय वाकशक्ती होती हिटलरची. लेक्चर ऐकलं तुम्ही कोणी हिटलरचं? समजत नाही आपल्याला ते जर्मन, पण समजतं की काय बोलतोय तो. अशी वाकशक्ती की लाखो लोक एका इशाऱ्यावरती जे सांगेल ते करायला तयार होते. 60 लाख जूनना मारलं 4 वर्षात. 60 लाख जूनची हत्या केली. रेसिझम. स्ट्रेंथ विदाउट सेन्सिटिव्हिटी. दुसऱ्याचं जीवन, तो दुसऱ्या एखाद्या रेसमध्ये, दुसऱ्या एखाद्या कुळात जन्मला म्हणून तो एवढा तुच्छ की त्यांना गॅस चेंबर मध्ये टाकून मारा. दिस इज स्ट्रेंथ विदाउट सेन्सिटिव्हिटी. द्वेष, दुसऱ्यांचा द्वेष. आणि शेवटचा आहे अभिनिवेश, फिअर, ओव्हर ऍब्झॉर्प्शन. ज्यासाठी रिझॉल्व आणि रेझिलियन्स अँड रिलीज. रिझॉल्व म्हणजे दृढता पाहिजे काही प्राप्त करायचं असेल तर. ऍब्झॉर्ब होऊ नकोस, ओव्हर ऍब्झॉर्प्शन चांगलं नाही आहे असं म्हणून चालणार नाही. दृढता पाहिजे, पण त्याच्यासोबत काय पाहिजे? रेझिलियन्स. अप डाऊन जर आले तर बाउन्स बॅक करता आलं पाहिजे. आणि काही काळानंतर रिलीजही करता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी आपण इच्छितो ती कितीही प्रयत्न केला तरी मिळेलच याची शाश्वती आहे का? काही गोष्टी मिळणारही नाही आयुष्यात, खूप प्रयत्न करूनही. देन रिलीज. त्यागात शांती अनंतरम. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात काही गोष्टी जस्ट लीव इट, इट्स नॉट मेंट फॉर मी. डोंट हॅव टू रन बिहाइंड दीज थिंग्स. रिझॉल्व गरजेचा आहे. व्यवसाय आत्मिका बुद्धी भगवान श्रीकृष्ण सांगतात. वन पॉइंटेड अटेन्शन. बहुशाखा जे भरकटलेले आहेत अनेक गोष्टींमध्ये, त्यांची बुद्धी योग्य नाहीये. संतुष्ट हा सततम योगी. यथात्मा, दृढ निश्चय. त्याच्याकडे दृढ निश्चय आहे, पण त्याच्याकडे रिलीज सुद्धा आहे जेव्हा पाहिजे तेव्हा. जेव्हा नाही आहे, पांडव एवढा अत्याचार होऊनही ते म्हणतात जाऊ दे ना, सोडा ना, आपण राहू जंगलात आयुष्य जगू. भगवान श्रीकृष्ण म्हणले नाही, ते आधर्म्य आहे, तुम्ही धर्मावर. शेवटी बार्गेनिंग इथपर्यंत आणलं की 5 खेडी द्या त्यांना, 5 गावं द्या, 5 गावं द्या. सी रिलीजिंग, दे आर रिलीजिंग. भगवान श्रीकृष्ण म्हणतात एक क्षत्रिय आहेत, त्यांचं नेचर आहे राज्य करणं. दे कॅनॉट बी डुईंग एनी अदर थिंग. ते क्षत्रिय आहेत, तो क्षात्र धर्म त्यांच्यात आहेत. एक राज्य द्या 5 जण, एक गाव द्या छोटं छोटं. ते दे विल बी सॅटिस्फाईड. दुर्योधन नो. तो भगवंतांचे भक्त जे आध्यात्मिकतेमध्ये प्रवीण आहेत ते रिलीज, सोडायला तयार आहेत. स्वतःसाठी नाही धावणार गोष्टींच्या मध्ये. तर खूप प्रयत्न करूनही मिळत नसेल तर सोडता यायला पाहिजे. त्यामुळे हा स्मार्ट फॉर्म्युला आपल्याला या 5 क्लेशांपासून, जे पतंजली ऋषी सांगतायत आपल्याला, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, यातनं बाहेर काढू शकतात. आणि हे करण्यासाठी सोपा मार्ग शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे. ABCD. A फॉर असोसिएशन, राईट असोसिएशन विथ स्पिरिच्युअली माइंडेड पीपल, जे आपल्या कल्चरमध्ये रूटेड आहेत, जे आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये रूटेड आहेत. कारण हे ज्ञान शास्त्रातनंच येऊ शकतं. व्हॅल्यूज, मॉरल्स, प्रिन्सिपल्स. वी कॅनॉट हॅव मॉरॅलिटी विदाउट गॉड. वाय टू बी मॉरल? जर आयुष्य फक्त केमिकल्स आहे, आपण सर्व केमिकल बॅग, मग एका केमिकल बॅगने दुसऱ्या केमिकल बॅगला फाडलं चाकून, तर वेअर मॉरॅलिटी कम्स इन बिटवीन? इट्स ऑल अल्टिमेटली अ केमिकल, राईट? नो, बट वी आर नॉट केमिकल्स. Chemicals is just a vehicle, right? Association of saintly people. Books, शास्त्रातलं जे ज्ञान आहे, जसं भगवद्गीता, चॅन्टिंग, कलियुगासाठी युगधर्म सांगितलेला आहे. हरेर नाम, हरेर नाम, हरेर नाम इव केवलम. 3 वेळा म्हटलं. कलौ न अस्त्येव, न अस्त्येव, न अस्त्येव गतिर अन्यथा. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने कलियुगामध्ये चांगली गती मिळणार नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज सांगतात. चॅन्टिंग ऑफ होली नेम्स, भगवंतांच्या नावाचं जप आणि सात्विक अन्न, डाएट, या 4 गोष्टी जर आपण पालन केल्या तर आपलं जीवन खूप सुकर होईल, सुखकर होईल. आणि ह्या 4 गोष्टी शिकवल्या ऍज अ शिक्षक, ऍज अ टीचर मुलांना, तर आपलं जीवनही सुखकर होईल.
त्या चांगल्या असोसिएशनमध्ये हे ज्ञान आपल्याला मिळू शकेल भगवद्गीतेचं, त्याद्वारे आपले जीवन बदलू शकेल. आणि असं ज्ञान जगभर ज्यांनी प्रचार केला, अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, ज्यांच्याकडनं आम्ही हे ज्ञान शिकतोय, ज्यांच्या परंपरेमधनं, ज्यांच्या शिष्यांकडनं, त्यांनी जगभरात, आज इस्कॉनच्या जगभरामध्ये 1300 पेक्षा जास्त मंदिर आहेत आणि गेल्या 50 वर्षांमध्ये 55 कोटी भगवद्गीतांचं वितरण संपूर्ण जगभरामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि 800 कोटींहून जास्त ग्रंथांचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यात 55 कोटी भगवद्गीता आहेत आणि 800 कोटी इतर सर्व ग्रंथांचं वितरण केलेलं आहे इस्कॉनद्वारे जगभरात गेल्या 50 वर्षामध्ये. श्रील प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षी जहाजामध्ये 2 हार्ट अटॅक सहन करून 38 दिवस जहाज यात्रा करून अमेरिकेत गेले, बॉस्टन, न्यूयॉर्क. आणि तिथे सोबत काहीही पैसे नाही, 40 रुपये घेऊन गेले खिशात, तेही वापरले नाही त्यांनी. तिथे जाऊन तिथल्या हिप्पीजना पकडून त्यांच्यासोबत कीर्तन करून त्यांना भगवद्गीतेचं ज्ञान देऊन तिथून पुढे 11 वर्षात त्यांच्या जीवनाच्या 14 वेळा जगभ्रमण करून 108 राधाकृष्णाची मंदिरं जगभरात स्थापन करून हजारो, जगभरातील सर्व देशांमधील हजारो लोकांना हे आध्यात्मिक ज्ञान देऊन त्यांना योग्य मार्गावरती आणलेलं आहे. ज्यांना कृष्ण शब्दही माहीत नव्हता असे लोक आज रशियामध्ये भारतानंतर सर्वात जास्त भक्त इस्कॉन संस्थेचे आज इस्कॉन संस्थेमध्ये जोडले गेलेले, इस्कॉनचे भक्त नाही, भगवान श्रीकृष्णांचे भक्त हे रशियामध्ये आहे. लाखो भक्त आहेत रशियामध्ये, लाखो. कारण एका ठिकाणी मी ऐकलं होतं, रशिया शब्द आलेला आहे ऋषीयवरून, ऋषींचा देश आहे तो, ऋषीय पासून बनला शब्द रशिया. त्यामुळे तिथले लोक खूप लगेच आध्यात्मिक जीवनाला पडतात. तिथल्या स्त्रिया साडी घालून, तिलक लावून, पुरुष धोती कुर्ता घालून, जी संस्कृती भारतातली आहे, भारतवर्षातली आहे, त्याचं अवलंबन करून त्यांच्या जीवनामध्ये असोसिएशन, बुक्स, चॅन्टिंग, सात्विक डाएट, भगवंतांचा प्रसाद हे ग्रहण करून त्यांचं आयुष्य बदललेलं आहे आज स्वामी प्रभुपादांच्या कृपेमुळे. तर सर्वजण आपण शेवटी हरे कृष्ण महामंत्राचा जप करून इथे थांबूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, हरे नाम हरे नामैव केवलम् कलौ नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा. सर्वजण दोन्ही हात वर करून भगवंतांना शरण जाऊन भगवंतांना प्रार्थना करत की मला माझ्या आयुष्यातील दुःखातून, कष्टातून बाहेर येण्याचा मार्ग तुम्ही दाखवा. माझ्या सर्व समस्या, भौतिक, शारीरिक, मानसिक, या सर्वातनं बाहेर येण्याचा मार्ग दाखवा. तुम्ही दिलेल्या ज्ञानाप्रती आसक्त होण्याचा, ते समजून घेण्याचा मार्ग दाखवा. या भावनेने भगवंतांना प्रार्थना करत आपण एकदा हरे कृष्ण महामंत्राचा जप करणार आहोत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, ज्या अर्थतेने द्रौपदीने भगवंतांना पुकारलं त्या असत सभेमध्ये भगवंतांच्या संरक्षणासाठी, त्या भावनेमध्ये आपण सर्वजण भगवंतांना पुकारणार आहोत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. खूप खूप धन्यवाद. शेवटचे 1 मिनिट फक्त अनाउन्समेंट आहे, 1च मिनिट. इस्कॉन आणि भक्तिवेदांत रिसर्च सेंटर ज्याचा MOU, इस्कॉनची अकॅडमिक विंग आहे भक्तिवेदांत रिसर्च सेंटर, त्याचा MOU सुद्धा आपल्या पुणे विद्यार्थीगृह संस्थेसोबत आहे. आणि अनेक प्रोजेक्ट्स, अनेक कार्य BRC आणि PVG यांचं एकत्रितपणे चालू आहे गेल्या काही वर्षांपासून खूप सुंदररित्या. तर त्यांच्याद्वारे आपण काही कोर्सेसही इथे घेत आहोत विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा इथल्या फॅकल्टीजसाठी. तर असे अनेक कोर्सेस, इंडियन नॉलेज सिस्टीम, मी सरांशी बोलत होतो आता स्टेजवरती की इंडियन नॉलेज सिस्टीम 2020 साली इंट्रोड्यूस झाली आपल्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये, कारण याची गरज जाणवते त्यांना हे समजून घेण्याची आपली शास्त्र. त्यामुळे यावर बेस्ड अनेक मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये इस्कॉनच्या भक्तांद्वारे कार्यक्रम राबवले जात आहेत. क्रेडिट कोर्सेस आहेत IIT रोपडमध्ये जस्ट रिसेंटली चालू झालेला आहे, सायन्स ऑफ भगवद्गीता. IIM अहमदाबादमध्ये अंडरस्टँडिंग भगवद्गीता जर्नी टुवर्ड्स लीडरशिप एक्सलन्स हा सर्टिफिकेट कोर्स IIM अहमदाबादमध्ये चालू आहे. आत्ताच IIT मंडीमध्ये या वर्षीपासून रेग्युलर MA कोर्स चालू झालेला आहे. IIT मध्ये MA कोर्स चालू झालेला आहे, MA इन इंडियन नॉलेज सिस्टीम. भारतीय ज्ञान पद्धती जी आहे, सर्व शास्त्र जे आहेत, फक्त आध्यात्मिक नाही, त्यामध्ये स्थापत्य कला आहे, त्यामध्ये वास्तुकला आहे, त्यामध्ये आयुर्वेद आहे, त्यामध्ये म्युझिक आहे, सर्व गोष्टींचं
शिक्षण IIT मध्ये वेगवेगळ्या डिग्री चालू झालेल्या आहेत. IIT मंडीमध्ये बाकीचे IIT सुद्धा आता हे इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करतात आणि असे खूप आहेत. आत्ताच रिसेंटली आम्ही सिम्बायोसिस मध्ये एक कोर्स डिस्कवर युअर इनर सेल्फ हा लॉन्च करत आहोत आणि इतरही अनेक कोर्स व्हॅल्यू एज्युकेशनचे सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी सोबत सुद्धा MOU झालेला आहे. तर अशा अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम जे गरजेचे आज ज्ञान देणं युवा पिढीसाठी आणि शिक्षकांसाठी, कारण शिक्षक हे युवा पिढीला शिकवत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांचे बॅकबोन आहात. तुम्ही जे शिकवाल ते पुढे शिकणार. बाकीचे मार्ग आहेत शिकण्यासाठी, पण तुमचा वाटा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी आपल्या पुणे विद्यार्थी गृहामध्ये BRC तर्फे, भक्तिवेदांत रिसर्च सेंटर तर्फे फॅकल्टीजसाठी, स्टाफ मेंबर्ससाठी जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी हा कोर्स जो अनेक IITs मध्ये, NITs मध्ये, इतर अनेक संस्थांमध्ये घेतला जातो. 6 सेशन कोर्स आहे. सायंटिफिक प्रेझेंटेशन बेस्ड ऑन भगवद्गीता मराठीमध्ये आणि मोस्टली मी स्वतःच असेल शिकवायला. मी बलभद्र कृपा करून शिकवली. तर आपल्यापैकी जे इंटरेस्टेड आहेत या कोर्ससाठी, तर ह्याचे डेट्स, टायमिंग्स हे सगळं सगळ्यांच्या कन्व्हिनियन्स नुसार आठवड्यातून 1 दिवस घ्यायचं का कसं घ्यायचं, काय करायचं ते सर्वांच्या कन्व्हिनियन्स नुसार ठरवून खास शिक्षकांसाठी फक्त आणि जे इतर स्टाफ इंटरेस्टेड असतील, ऍडमिन स्टाफ, मॅनेजमेंट स्टाफ किंवा कमिटीमधले काही लोक तुमच्यापैकी काही इंटरेस्टेड असतील, तर ह्या सर्वांसाठी हे कोर्सेस युनिव्हर्सिटीमध्ये खूप मोठी फीस घेऊन आज शिकवले जात आहेत. आपल्या सर्वांसाठी निशुल्क, पूर्णपणे समाजासाठी सेवा म्हणून हे कार्य आम्ही करण्याचं प्रयोजन आहे. तर ह्या कोर्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की इथे पुढे एक फीडबॅक फॉर्म आहे आजच्या आपल्या सत्रासाठीचा, जो सर्वांनी भरायचा आहे. कोर्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल नसाल सर्वांना विनंती आहे, आजचा कार्यक्रम कसा वाटला, खूप जास्त एक्सटेंड झाला तर तेही लिहा त्याच्यामध्ये. खूप लांब बोललो बाबा, मला घरी जायचं होतं. जे काही तुमचे फीडबॅक्स असतील, आम्ही शिकतो ना त्यातनं की दिलेला वेळ पाळली पाहिजे. पण ठीक आहे, काही गोष्टी थोड्या पुढे मागे होतात, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण हा कोड स्कॅन करा, नसेल होत तर खाली लिंक आहे ती ब्राउझरमध्ये टाईप करा आणि तुमचा फीडबॅक जो अतिशय महत्वपूर्ण आहे आमच्यासाठी तो कृपया तुम्ही तिथे द्या. आणि त्यामध्ये कोर्स बद्दलही त्या फॉर्म मध्ये माहिती आहे. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही कोर्ससाठी तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये नोंदवू शकता. मग अशा सर्वांची चर्चा करून आपण पुढचं प्लॅनिंग करून हा कोर्स इथे कॉलेजमध्येच तुमच्या सोयीनुसार आपण इथे कंडक्ट करू शकतो. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी इथे येऊन आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा एक संधी दिली आणि अण्णासाहेब खैर यांच्या स्मृती दिनाप्रित्यर्थ त्यांच्या चरणांप्रती एक छोटीशी पुष्पांजली या प्रवचनानिमित्त अर्पण करण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचेही खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.